हॅलो मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, आपण हाऊसवाईफ असतो. घरकाम, तब्येत, जबाबदाऱ्या सगळं सांभाळतो. पण कधीकधी मन खूप थकतं, खूप उदास होतं. मलाही असंच वाटायचं. पण काही छोट्या छोट्या गोष्टींनी मी स्वतःला मोटिवेट ठेवायला शिकले. आणि आज त्याच गोष्टी तुमच्यासोबत देखील शेअर करावंसं वाटलं. पहिली गोष्ट, स्वतःसाठी 10 मिनिटे ठेवणे. 40 नंतर एक गोष्ट खूप महत्त्वाची असते, स्वतःसाठी वेळ. सकाळी उठल्यावर 10 मिनिटे शांत बसणे, प्रार्थना करणे किंवा मग फक्त चहा घेऊन बाल्कनीमध्ये बसणं. माझ्याकडे खूप जास्त वेळ नसतो, पण 10 मिनिटे स्वतःसाठी ठेवली तर पूर्ण दिवस पॉझिटिव्ह असतो. चहा पिताना मला मोकळी 10 ते 15 मिनिटे लागतात. शांतपणे मी चहा पिते आणि मगच पुढच्या कामांना सुरुवात करते. यानेच एक छोटंसं मोटिवेशन मिळते. दुसरा पॉईंट, तब्येतीची काळजी घेणे. आपल्याला 40 नंतर छोटे मोठे आजार लागूनच जातात. थायरॉईड, BP, शुगर, वात अशा काही समस्या असतात. मोटिवेशन ठेवण्यासाठी हेल्थ चांगली राहणं खूप गरजेचं आहे. आपली हेल्थ चांगली राहील तर आपलं मन देखील स्वस्थ राहील, चांगलं राहील. शरीर हलकं राहील तर मन देखील हलकं राहील. रोज थोडं चालण्याची सवय टाकायला हवी. पहाटे नाही जमत आपल्यासारख्या हाऊसवाईफला, ज्यांना डबे वगैरे द्यायचे असतात, त्यांनी संध्याकाळी फिरायला जा किंवा मग रात्री शतपावली नक्कीच करा. रोज पहाटे थोडं कोमट पाणी पिण्याची सवय नक्कीच टाका. बाहेरचं खाणं थोडं टाळायलाच हवं आपण आणि घरचं साधंच खायला पाहिजे. 40 नंतर थोडंसं तेलकट, तुपकट हे कमी करायलाच हवं, जेणेकरून शरीर अगदी व्यवस्थित हलकं फुलकं राहील. आणि शरीर अगदी हलकं फुलकं तर मन देखील अगदी हलकं फुलकं आणि खूप छान राहील. स्वतःला कधीच कमी समजायचं नाही. खूप हाऊसवाईफ असं म्हणतात की आपण तर फक्त घरकाम करतो. पण खरं सांगायचं तर घर चालवणं ही सुद्धा खूप मोठी जबाबदारी आहे. आपण स्वयंपाक करतो, अगदी 2 काय 3 काय 4 वेळेस देखील आपण स्वयंपाक करतो. सकाळी नाश्ता बनवतो, दुपारचं जेवण, संध्याकाळी थोडंफार खायला सगळ्यांना लागतं म्हणून संध्याकाळीसुद्धा बनवतो आणि रात्रीचा स्वयंपाक करतो. घराची व्यवस्था आपण नीटनेटकी करतो. अगदी सगळेच जण ऑफिसला निघून जातात, कोणी शाळा कॉलेजला निघून जातं. घर पाठीमागे अस्ताव्यस्त असतं, त्याला नीटनेटकं ठेवणं हे देखील आपलं काम असतं. घराची सगळी आवराआवर करणे, लहान मुलं असतील तर त्यांना सांभाळणं, त्यांची अगदी व्यवस्थित काळजी घेणे, हे सगळं काही आपण करत असतो. मग आपण कुठे कमी पडतो? नाही, आपण कुठेच कमी पडत नाही. म्हणून आपण स्वतःला कधीच कमी समजायचं नाही, कारण आपण आपल्या जबाबदाऱ्या अगदी व्यवस्थित चोखपणे पार करतो. म्हणून मैत्रिणींनो, कधीही स्वतःला कमी समजायचं नाही. आपली 40 ओलांडलेली असते तोपर्यंत मुलं देखील मोठी होतात, आपापल्या कामात बिझी होतात. तेव्हा काही बायकांना, काही महिलांना एकटेपणा फील होतो. पण हीच तर वेळ असते स्वतःसाठी काहीतरी करण्याची. तुम्ही माझ्यासारखं यूट्यूब चॅनल काढू शकतात. तुम्हाला काही शिकवता येत असेल, काही क्रिएटिव्हिटी करता येत असेल किंवा मग तुम्हाला काही क्राफ्टिंगचं काम येत असेल तर तुम्ही चॅनलद्वारे काही लोकांना शिकवू शकतात. ते तुमच्या चॅनलमध्ये तुम्ही दाखवू शकतात. काही खास गोष्टी, काही विशेष महत्त्वाच्या सूचना किंवा माहिती तुम्हाला असतील तर ते देखील तुम्ही देऊ शकतात. रील्स तुम्ही करू शकतात. गार्डनिंगचं काम देखील तुम्ही करू शकता. तुमच्या छोट्याशा गार्डनमध्ये छान छान नवीन नवीन प्लांट तुम्ही लावू शकता. त्यांची काळजी घेऊन तुमचा हा फावला वेळ छान आनंदाने जगू शकतात. एखादी नवीन रेसिपी एक्सपेरिमेंट करू शकतात किंवा मग काही नवीन तुमची हॉबीज तुम्ही ॲक्सेप्ट करू शकतात. काही नवीन तुम्हाला शिकायचं असेल, हार्मोनियम म्हणा किंवा पियानो म्हणा किंवा काहीतरी नवीन संगीत म्हणा, काही गोष्ट तुम्हाला नवीन शिकायची असेल तर ते देखील तुम्ही ह्यावेळेस करू शकतात. आणि ह्याच गोष्टी तर आपल्याला मोटिवेट करत असतात. पुढची गोष्ट, छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा.
मोटिवेशनसाठी मोठ्या मोठ्या गोष्टी करण्याची काही गरज नसते. कधीकधी एखाद्या दिवशी तुमच्या आवडीची सुंदर अशी सिंपल सोबर साडी नेसा. हलकी फुलकी दिवसभर तुम्हाला नेसून छान मिरवता येईल अशी साडी नेसा. एखाद्या दिवशी जर आवडत असेल तर घर सजवा. आर्टिफिशियल प्लांट्सने किंवा तुम्हीच तुमच्या हाताने तुमच्या बाल्कनीमध्ये लावलेल्या झाडांच्या सुंदर सुंदर फुलांनी घर सजवा. एखाद्या वेळेस काही नवीन रेसिपी बनवून घरच्यांना देखील खाऊ घाला किंवा मग स्वतःसाठीच ती रेसिपी बनवा आणि स्वतःच ती खाऊन बघा. किंवा मग एखाद्या दिवशी मैत्रिणींसोबत फोनवर खूप गप्पा मारा किंवा मग तिला तुमच्याकडे इन्व्हाइट करा किंवा तुम्ही स्वतः तिच्याकडे जा. प्रत्यक्ष बोलून खूप काही मनातलं सांगता येतं, शेअर करता येतं आणि ह्याच छोट्या छोट्या गोष्टींनी आपला मूड बदलतो आणि मूड बदलला म्हणजे आपल्याला नक्कीच एक छानसं मोटिवेशन मिळत राहतं. मैत्रिणींनो, स्वतःचं कौतुक स्वतः करायला शिका. आपण हाऊसवाईफ असतो म्हणून कोणी कौतुक करत नाही असं सारखं वाटत असतं, पण स्वतःचं कौतुक करायला आपण शिकलं पाहिजे. दुसऱ्यांच्या कौतुक करण्याची काही गरज नाही. तुम्ही जर दिवसभर एवढी कामं करतात, सगळ्यांसाठी काही ना काही तुम्ही सतत करत असतात, घरच्यांसाठी, घरासाठी, तर मग तुम्ही कौतुकाचे पात्र आहात आणि हे स्वतःच्या मनाला सांगा आणि स्वतःच कौतुक स्वतःचं करा. जसं की आज छान स्वयंपाक झाला आहे आणि माझ्या हाताला चव आहे, ही भाजी मी खूप छान बनवली आहे असं बोलून स्वतःचीच पाठ थोपटवा. आज मी घर सुंदर सजवलं आहे असं म्हणून घराकडे बघा आणि स्वतःचं कौतुक करा. तुम्ही यामागे खूप मेहनत घेतलेली असते म्हणून तुम्हीच तुमची पाठ थोपटत राहायची आणि कौतुक करत राहायचं. आजचा दिवस खूप छान गेला, आज मी छान प्रोडक्टिव्ह होते असं म्हणून स्वतःला सांगितलं तरी मोटिवेशन येतो. स्वतःला सजवणं बंद करू नका. 40शी झाली म्हणून स्वतःकडे लक्ष देणं थांबवायचं नाही. आपण काय करतो की आता आपल्याला कोण बघणार आहेत, आता आपण सिंपल लाईफ जगली पाहिजे कारण आपलं वय वाढत आहे. पण नाही मैत्रिणींनो, ही चूक करू नका. छान साडी नेसायची किंवा एखादा छान सिंपल सोबर का असेना पण ड्रेस घालायचा, हलकीशी लिपस्टिक लावायची आणि केस वगैरे नीट लावायचे. हे सगळं केल्याने आपलाच मूड चेंज होतो. अगदी अनुभवावरून सांगते. ज्या दिवशी मला खूप जास्त थकल्यासारखं किंवा मूड ऑफ असेल ना, तर मी छान तयार होते, एखादा छान ड्रेस वेअर करते किंवा मग साडी नेसते त्या दिवशी आणि अगदी हलकासा मेकअप करते. याने मला मोटिवेशन मिळतं. दिवसभर मूड देखील छान आपला चेंज होतो. तर मैत्रिणींनो, असं अधेमध्ये स्वतःला छान तयार करा. स्किन केअर करत राहायला पाहिजे अधेमध्ये. सोशल मीडियाचा पॉझिटिव्ह वापर करा. आजकाल सोशल मीडिया खूप निगेटिव्ह वाटत असतं सगळ्यांना, पण आपण त्याचा पॉझिटिव्ह वापर करून घ्यायचं. नवीन नवीन गोष्टी त्यातून आपण शिकायला पाहिजे. काही पॉझिटिव्ह आणि काही मोटिवेशनल गोष्टी आपण त्यापासून शिकायला पाहिजे. चांगल्या गोष्टी बघायला पाहिजे आणि सोशल मीडियाद्वारे आपण आपल्या काही चांगल्या गोष्टी देखील शेअर करायला पाहिजे. याने काय होईल, आपलाही फायदा होईल, समोरच्याचाही होईल आणि आपला कॉन्फिडंट देखील खूप जास्त वाढेल. आपण घरच्यांची मदत कधीच मागत नाही, पण घरच्यांची मदत मागायला अजिबात संकोच करू नका. आपण हाऊसवाईफ असतो म्हणजे सगळं स्वतःच करायचं असं नाही. कधीकधी मुलांची, नवऱ्याची मदत घ्यायला काही हरकत नाही. एखाद्या दिवशी कामाचा पसारा जास्त असेल किंवा मग तब्येत खराब असेल आणि तुमच्याला जर काम झेपत नसेल तर अगदी निःसंकोच त्यांची मदत तुम्ही घेऊ शकतात. मी देखील ज्या दिवशी मला तब्येत बरी नसते किंवा मग खूप जास्त कामं आहे आणि ही कामं मला आता झेपणार नाही, तर त्या दिवशी मी त्यांची मदत नक्कीच घेते. आणि आपल्याला देखील स्वतःला जर थोडासा वेळ हवा असेल, मैत्रिणींसोबत बाहेर जायचं असेल, तर घरातली कामं करण्यासाठी आपण घरच्यांची मदत नक्कीच घेऊ शकतो आणि आपल्यासाठी थोडासा वेळ नक्कीच काढू शकतो. स्वतःला रोज एक पॉझिटिव्ह वाक्य सांगा. पहाटे उठल्यावर रोज स्वतःला एक पॉझिटिव्ह वाक्य तुम्ही नक्कीच सांगायला पाहिजे. जसे की, मी खूप स्ट्रॉंग आहे, मी माझं घर खूप छान सांभाळते किंवा मी आजचा दिवस आनंदाने जगणार आहे. रोज पहाटे असेच काही
छान असे पॉझिटिव्ह वाक्य तुम्ही स्वतःला सांगा. हे छोटे छोटे शब्द देखील, छोटे छोटे वाक्य देखील मनाला खूप ताकद देतात. मैत्रिणींनो, मी हे सगळं बोलू शकले कारण मी देखील एक 40शी पार केलेली, अगदी 2 मोठ्या मुलांची आई आहे, एक हाऊसवाईफ आहे. या सगळ्या गोष्टी मी देखील अनुभवत असते, पण त्यातून मी कशी बाहेर पडते, स्वतःला कशी मोटिवेट करते, हे तुमच्यासोबत आज शेअर करावंसं वाटलं. मैत्रिणींनो, हाऊसवाईफ असणं सोपं नाही, पण आपणच घराची ताकद असतो. म्हणून स्वतःची काळजी घ्या, स्वतःला मोटिवेट ठेवा आणि आनंदाने जगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक नक्की करा आणि कमेंट देखील करा. आणि हो, चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.